नमस्कार सर्वांना, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप मनापासून स्वागत आहे. तर आज आपण संक्रांत स्पेशल तिळगुळाची वडी बनवणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. साहित्य काय काय घेतले ते पाहूया आता. तीळ घेतलेला आहे 1 वाटी आणि गूळ सोडा घेतलेला आहे खाण्याचा आणि 2-3 चमचे तूप घेतलेलं आहे. तेवढं साहित्य आपल्याला लागणार आहे. तर पहिल्यांदा आता कढईमध्ये आपण तीळ भाजून घेऊया. तीळ छान असे मस्त भाजून घ्यायचे आहेत खमंग. पहा, त्यामध्ये थोडेसे जुने तीळ देखील आहेत, त्यामुळं ते असे थोडेसे काळपट दिसत असतील तुम्हाला. छान मस्त असे टच उडेपर्यंत मस्त तीळ भाजून घेणार आहोत आपण. पहा, असे उडायला लागले की छान मस्त भाजून घ्यायचे. तर थोडासा कलर बदलेपर्यंत मस्त भाजलेले आहेत. आपण काढून घेऊया आता आपण गूळ घेतला होता 1 वाटी, तो गूळ यामध्ये टाकून घेऊया. गूळ मी अगदी थोडंसं पाणी घालून घेते यामध्ये आणि पूर्ण गूळ असं वितळून द्यायचं आहे. मी कापून नव्हता घेतला गूळ, फक्त असं फोडून घेतला होता, त्यामुळे वितळून घेते थोडा. 5 मिनटं लागतील गूळ वितळायला. तर गूळ आपण पूर्ण असं वितळून देऊया. तोपर्यंत एका डिशला मी तूप लावून घेते. पहा, अशा पद्धतीने. आणि मी त्या पॅडला देखील तूप लावणार आहे. चॉपिंग बोर्डला तूप लावून झालेलं आहे. मी चॉपिंग बोर्डला सगळं तूप लावून घेतलं होतं. पहा, गूळ देखील आपला वितळलेला आहे बऱ्यापैकी, पाहू शकता. अगदी फोडे होते ते सर्व अशा मेल्ट झालेल्या आहेत. तर आता आपण हे करूया. ताटलीमध्ये थोडंसं पाणी घेतलं आहे, त्यामध्ये थोडेसे थेंब टाकून घेऊया आणि आपला चीक झाला आहे का पाहूया. पाक पहा, तर अजून हा पाक आपला जेलीसारखा वाटतो, असा पाहू शकता तुम्ही. एकदम असं जेलीसारखा आहे. तर अजून शिजलेला नाही आहे पाक. आपण आणखी याला 4 मिनटं शिजवून घेऊया. अजून थोड्या वेळाने परत पुन्हा पाहूया आपण. पहा, 4 मिनटं झालेले आहेत. आणखी थोडेसे असे 2-3 थेंब टाकून पुन्हा आपण हे करून घेऊया, पाहूया. तर पहा, गोळा असा थंड झाला की आपण त्याला काढून घेऊया. पहा, तो अगदी सहज असा तुटतोय. ह्याचा पाक असा सहज तुटायला नाही पाहिजे. पहा, एकदम सहज असा तो तुटला जातोय. याचा अर्थ अजून आपला पाक पूर्ण असा शिजलेला नाही आहे. तर अजून 2-4 मिनटं आपण शिजवून घेणार आहोत त्याला. पहा, आणखी 2-4 मिनटांनी पुन्हा आपण पाण्याचे थोडेसे थेंब त्यामध्ये टाकूया आणि मी तुम्हाला आता हे करून दाखवते. पाक झाला आहे का नाही पाहूया आपण. हे पहा, अगदी सहज असा टचटेचा असा आवाज येतो. आपला पाक झाला आहे याचा अर्थ. आता यामध्ये खायचा सोडा घालून घेते मी. खायचा सोडा घातल्याने काय होतं, वडी कडक होत नाही, कुरकुरीत लागते एकदम, पण कडक नाही होत, अगदी सहज तुटते. तूप घालून घेतलेला 1 चमचा. तर पहा, आता आपण यामध्ये जे तीळ घेतले होते 1 वाटी भाजून, ते तीळ यामध्ये घालून घेऊया आणि मिक्स करून घेऊ सर्व गूळ त्यामध्ये. पहा, छान असं मिक्स एकजीव करून घेतलेला आहे. वेलची पावडर देखील टाकू शकता तुम्ही, तुम्हाला आवडत असेल तर. पहा, आता मी गॅस बंद करणार आहे. गॅस बंद करते आणि चॉपिंग बोर्डवर मी तूप लावून घेतलं होतं, त्यावरती असं टाकून घेतलेलं आहे. पहा, थंड झाल्यावर असं थोडंसं एकदम लाटून घ्यायचं. थोडंसं लाटून घेतलं होतं, व्हिडिओ स्किप झाल्यामुळे दिसला नाही. आता आपण असे थोडंसं गरम असतानाच आपल्याला सुरीच्या साहाय्याने असं कट करून घ्यायचं आहे. पहा, कारण नंतर थंड झाल्यावर ते कट होणार नाही. तर पहा, असं आपण कट करून घेतो आहे. हे पहा, गरम असल्यामुळे ते हे होतं आहे. आणि याला अर्धा तासासाठी सेट होऊन देऊ छान. पहा, अर्ध्या तासानंतर छान अशा वड्या आपल्या सेट झालेल्या आहेत. अशा धारदार ह्यानी उलटण्याने मी काढून घेते. पहा, एकदम मस्त लागते ही वडी. पद्धतीने मी वड्या काढून घेते सर्व. पहा, निघतायत त्या. थोडंसं असं हे काढून घेतलेलं आहेत. पहा, हे पहा, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. कशी वाटली रेसिपी मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुमच्या फॅमिलीसोबत, फ्रेंड्ससोबत देखील शेअर करा. संक्रांतीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा.
इथपर्यंत व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल खूप धन्यवाद. थँक्यू.